9 ते 10 लोकांच्या अंदाजामध्ये स्टेप बाय स्टेप फक्त 1.5 तासामध्ये पितृपक्ष थाळी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघत आहोत. या पद्धतीने 1.5 तासामध्ये सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता सगळ्यात आधी तो म्हणजे डाळ भात लावून घेतला. त्याच्या 3 शिट्ट्या काढला. डाळ भात शिजून झालेला आहे. थंड झालं की लगेच डाळीला फोडणी द्यायची. आता डाळ भात लावल्यानंतर तेवढ्या वेळेमध्ये पीठ मळून घेतलं. मेथीची भाजी निवडून घेतली. तेवढ्या वेळ डाळ भातही झाला. एका पातेल्यामध्ये तेल, हिंग, जिरे, मोहरी टाकून घट्ट पातळ अंदाजानुसार डाळीला तडका दिला. आता हे तांदूळ भिजत घातलेले आहे ते 1 ते 1.5 तास फक्त भिजून द्यायचे. तांदूळ आधीच भिजत घातले होते भाजून. आता ह्या भाज्या घेतल्या. मेथीची भाजी डाळ भात लावल्यानंतर निवडून घेतली. आता कढाई ठेवलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल टाकलं. 1 चमचा मोहरी टाकली. कापून घेतलेल्या मिरच्या टाकल्या. मेथीची भाजी निवडलेली होती म्हणून सगळ्यात आधी मेथीची भाजी टाकून दिली. चवीनुसार मीठ टाकलं. लगेचच यामध्ये थोडासा जाड शेंगदाण्याचा कूट, भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला तोही टाकला. सगळीकडे शेंगदाण्याचा कूट व मीठ लागण या पद्धतीने भाजी हलवून दिली. आणि भाजी शिजत आहे तेवढ्या वेळेत पुढची काय भाजी बनवायची त्या अंदाजाने भाजी कापून घेतली किंवा निवडून ठेवायची. आता पुन्हा त्याच मेथीची भाजी एका वाटीत काढून घेतली. त्याच कढाईमध्ये पुन्हा 1 चमचा मोहरी, जिरे टाकले आणि मेथीची भाजी शिजस्तवर डांगर कापलं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, चवीनुसार लाल तिखट टाकलं. ही भाजी व्यवस्थित हलवून घेतली. भाजी 2-3 मिनिटं शिजत आली की त्यामध्ये पुन्हा जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो कूट टाकून घेतला. कूट टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पुन्हा डांगराची भाजी शिजून दिली झाकण ठेवून. शिजल्यानंतर पुन्हा तीही एका वाटीत काढून घेतली. डांगर शिजोपर्यंत पुढची काय भाजी बनवायची तीही कापून घेतली. आता कढाई धुवून घेतली. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. हळद टाकली, मोहरी टाकली. आता हे गोलाशे कारले कापून घेतले तेही टाकले. मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकून पुन्हा तेही व्यवस्थित सगळीकडून हलवून घेतले. थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण ठेवून ते शिजून घ्यायचं. तेही एका वाटीत काढलं. पुन्हा पुढची काय भाजी बनवायची त्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकले. ते शिजूपर्यंत मी भेंडी कापून ठेवली. लगेच भेंडीही टाकून दिली. थोडंसं लाल तिखट टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं. हलवून भेंडी शिजायला खूप कमी वेळ लागतो. फक्त 2 मिनिटं झाकण ठेवून भेंडीही शिजवून एका प्लेटीत काढून घेतली. या पद्धतीने आता मुळा होता. मुळ्याचेही गोल काप केले. तेल, मोहरी टाकली. थोडंसं मीठ टाकलं. थोडंसं लाल तिखट टाकायचं. हलवून त्यालाही एक वाफ देऊन ही भाजीही लगेच एका वाटीमध्ये काढून घ्यायची. आता या पद्धतीने भाज्या झालेल्या आहे. आता आळूच्या वड्या लावण्यासाठी बेसन पीठ घेतलं 1 चमचा. त्यामध्ये ओवा, मिरची, आलं वाटून टाकलं. लिंबू पिळून टाकला
आळूचे पानं घेतले, आळूच्या वड्या, या पद्धतीने 5 ते 6 वड्या लावून त्याला वाफ दिली चाळणीमध्ये. त्याच्यातल्या काही जेवढ्या लागेल तेवढ्या वड्या कापून थोडं तेल टाकून परतून घ्यायचं. आता ह्या वड्याही एका प्लेटीमध्ये किंवा वाटीमध्ये जशा बसल तशा काढून घ्यायच्या. या पद्धतीने आपल्या सगळ्या सुक्या त्या बनवून झालेल्या आहे. यामध्ये आळूची वडी. आता कढीसाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलं. त्यामध्ये मीठ आणि साखर टाकून घेतली चवीनुसार. आता हे कढीचं मिक्सरच्या भांड्याला एकदा फिरवून घ्यायचं. आता ज्या कढईत भाज्या बनवल्या त्याच कढई धुवून घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, मोहरी टाकली, ती फुलली की त्यामध्ये जिरं टाकायचे, कढीपत्ता टाकला. आता हे आलं आणि मिरची या पद्धतीने ठेचून घेतली, तीही त्याला टाकायची. 1 चिमूट हळद टाकायची. चवीसाठी 1 चिमूट हिंग टाकला. हा तडका छान असं झालं की मिक्सरच्या भांड्याला दही आणि बेसन पीठ घेतलं होतं आपण फेटून ते टाकायचं. घट्ट पातळ अंदाजानुसार कढीमध्ये पाणी टाकायचं आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली की आपली या पद्धतीने खमंग अशी दह्याची कढी बनवून झाली. आता खिरीसाठी आपण तांदूळ भिजत घातलेले होते भाजून, ते वाटून घेऊ. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे तांदूळ स्वच्छ धुवून काढायचे. वाटण्यासाठी आता हे ओलं खोबरं काही किसून घेतलं व काही तांदळामध्ये वाटून घेतलं. त्याचमध्ये वेलदोडेही वाटले, काजूचे या पद्धतीने केले. एका पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर किसून घेतलेलं खोबरं यामध्ये ओलं ते छान असं तळून घ्यायचं. त्यानंतर काजू बदामचे कापही टाकायचे. छान असा कलर बदलला की आपण हे तांदळाचं जे वाटण केलेलं आहे, तांदूळ, वेलदोडे आणि ओलं खोबरं ते टाकायचं. त्यानंतर मी 2 वाट्या साखर यामध्ये टाकलेलं आहे. आपण खीर किती बनवतो त्या अंदाजात साखर टाकायची. आता यामध्ये 1 लिटर दूध टाकलेलं आहे आणि 1 लिटर पाणी तांदूळ वाटताना टाकलं. आता खीर उकळत आहे, एकीकडे लगेच चपात्या बनवून घेतल्या. चपात्याही झालेल्या आहे. चपात्या झाकून बाजूला ठेवल्या की आता हे गोड वडे यामध्ये गुळाचं पाणी केलं, त्यामध्ये गव्हाचं पीठ मळलं. जेवढा गूळ तेवढंच गव्हाचं पीठ घेऊन ते मळून त्याचे छोटे छोटे काप केले. आता हे तिखट वडे, बेसन पीठ घट्ट असं लाल तिखट, मीठ, ओवा, थोडासा सोडा असं टाकून मळून लाटून हे या पद्धतीने बेसन पिठाचे तिखट वडे एकदम खुसखुशीत असे हे तिखट वडे. पापड तळून एका पिशवीमध्ये, प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले. आता सगळ्यात शेवट भजी. भज्यासाठी कांदा, बेसन पीठ घेतलेलं आहे. जितके भजे काढायचे त्या अंदाजाने बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये लाल तिखट, ओवा,
कोथिंबीर, थोडासा चिमूट सोडा असं काढून भजेही काढून घेतले. या पद्धतीने आपला 1 ते दीड तासामध्ये, एक जण मदतीला असलं दोघी मिळून 1.5 तासामध्ये सगळा स्वयंपाक 9 ते 10 लोकांच्या अंदाजामध्ये बनून झालेला आहे. या पद्धतीने सगळं ठेवलं की नैवेद्य वाढताना सगळं लक्षात ठेवून आपल्याला हे नैवेद्याला जेवढ्या भाज्या केल्या तेवढं ठेवता येतं. म्हणून स्वयंपाक बनवला की सगळे एका ठिकाणी ठेवलं. या पद्धतीने नैवेद्याची थाळी ही आपली बनवून झाली.